माणसाच्या मनातली सगळ्यात दुःखद भावना ही असते की आपल्यावर कोणी प्रेम करत नाही. आणि लहानपणापासून देखील लहान बाळाला देखील आपल्याला उचलून घ्यावं असं वाटत असतं. लहान बाळ आपण उचलून घेतलं की ते शांत राहतं. म्हणजे प्रेमाची आवड, प्रेमाची अपेक्षा ही उपजत लहानपणापासून प्रत्येकामध्ये आहे. आणि आज आपण शास्त्रातून पाहू की शास्त्राचा देव परमेश्वर हा प्रीती करणारा किंवा प्रीतीचा देव आहे. सध्या आपण देव कसा आहे, कोण आहे याविषयी अभ्यास करत आहोत. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे जो देव तुम्हाला माहीत नसेल. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे प्रीतीच्या देवाला जाणून घेणे. आता आपल्या प्रत्येकाला आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं, आपल्याला स्वीकारावं ही अपेक्षा असते, इच्छा असते, आपण जसं आहोत तसं. परंतु ते खरं प्रेम, तसं प्रेम आपल्याला या जगामध्ये आणि जगातील लोकांकडून प्राप्त होत नाही. परंतु खरं प्रेम काय आहे, ते कसं असतं आणि त्याचा अनुभव आपण कसा घेऊ शकतो हे आज आपण आजच्या संदेशात पाहणार आहोत. आपल्याला माहीत आहे की अनेक लोक प्रेमाच्या पोटी एकमेकांसाठी जीव देतात किंवा जीव घेतात. पुष्कळचे खून देखील ह्या कारणामुळे होतात. आणि प्रेमाच्या शोधात असल्यामुळे जरी इतर जगिक सर्व गोष्टी असल्या तरी माणसाचं जीवन हे अपूर्ण असतं. प्रत्येकाला प्रेम हवं असतं. आणि आज आपण पाहू की खरंच समाधान, जीवनातलं खरंच सुख आपल्याला तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत आपल्याला खऱ्या प्रेमाचा अनुभव येत नाही. आणि म्हणून जो देव आपल्याला माहीत नसावा याच्यामध्ये आज आपण पाहू की तो देव हा कसा आहे. योहानाचे पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि याच्या 8व्या वचनात असं लिहिलेलं आहे, जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रेम स्वरूप आहे. म्हणजे बघा, देव प्रेम स्वरूप आहे किंवा प्रीती आहे असं शास्त्र सांगतं. आणि मग 16 वचन बघा, 16व्या वचनात असं लिहिलेलं आहे, देवाला आपल्याविषयी जी प्रीती आहे ती आपल्याला कळते व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रेम स्वरूप आहे. परत एकदा हे वाक्य, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. तर देव कसा आहे की तो प्रेम स्वरूप आहे. देव प्रीती आहे. म्हणजे प्रीती किंवा खरं प्रेम हे ओळखण्यासाठी आपल्याला देवाला ओळखणं, त्याला जाणून घेणं गरजेचं आहे. जगाची व्याख्या असं आहे की प्रेम देव आहे, परंतु शास्त्र सांगतं की देव प्रीती आहे. म्हणजे प्रीती किंवा प्रेम हा माणसाचा नव्हे तर देवाचा सद्गुण आहे. हा देवाचा स्वभाव आहे. आणि मग पहिले योहान 4 आणि वचन 19 मध्ये असं म्हटलेलं आहे. योहानाचे पहिले पत्र 4था अध्याय 19 वचन, त्याने पहिल्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो. म्हणजे अगोदर देवाने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. आपण प्रीती केली तेव्हा त्याने आपल्यावर केलं नाही. म्हणजे दुसरी गोष्ट ही की प्रेमाची सुरुवात ही देवापासून होत असते. प्रेमाचा उगम देवापासून आहे, कारण तो प्रेम आहे किंवा प्रीती आहे. आपण जसं आहोत तसं त्याने आपल्याला स्वीकारलेलं आहे. तो आपल्याला स्वीकारतो. आपल्याला असा एक देव आहे, असा एक निर्माणकर्ता आहे की जो आपल्याला समजतो, समजून घेतो आणि जसा आहोत तसा स्वीकारतो, कारण तो त्याचा स्वभाव आहे. आणि पहिले योहान 4 आणि 9 मध्ये असं लिहिलेलं आहे की देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठविले यासाठी की आपण त्याच्याद्वारे जिवंत राहावे.
यामध्ये देवाची प्रीती आपल्या ठायी प्रगट झाली. म्हणजे त्याच्या प्रेमामुळे देवाने काय केलं, त्याने आपल्यासाठी जगासाठी काय केलं, की आपल्यासाठी त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं, की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे, पापांची क्षमा प्राप्त व्हावी. आणि हीच खरी सुवार्ता आहे. ही आनंदाची बातमी आहे की देव प्रीती आहे आणि प्रीतीमुळे त्याने आपल्याला त्याच्या पुत्राला आपल्याकडे पाठवलेलं आहे. आता ह्या प्रीतीबद्दल, देवाच्या प्रीतीबद्दल 7 गोष्टी आज आपण पाहणार आहोत, की याच्यावर आपल्याला दिसून येतं की देवाचं प्रेम किंवा देवाची प्रीती ही कशी आहे. 7 गोष्टी. पहिली गोष्ट, देवाच्या प्रीतीचा दर्जा किंवा त्याच्या प्रीतीची क्वालिटी. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचनात सांगितलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. एवढी हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रीतीचा दर्जा किंवा प्रीतीची क्वालिटी आपल्याला समजते की देवाने एवढी प्रीती केली, केवढी, की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पापाच्या क्षमेसाठी, पापाच्या प्रायश्चित्तासाठी, अर्पणासाठी आपल्याऐवजी त्याच्या पुत्राला त्याने पाठवलं. आपल्याला जे पापाचे शासन व्हायला पाहिजे, शिक्षा, पापाचं वेतन जे मरण ते मिळायला पाहिजे, ते त्याने त्याच्या पुत्राला दिलं. एवढी प्रीती केली. म्हणजे पहिली गोष्ट, देवाच्या प्रीतीचा दर्जा बघा. आणि हे सर्व काही देवाने आपण त्याच्यासाठी काहीतरी करण्यापूर्वी त्याने आपल्यासाठी हे केलेलं आहे. बरेच वेळेस लोकांना असं वाटतं की आपण देवासाठी काहीतरी केलं मग तो आपल्यासाठी काहीतरी करेल, पण तसं नाही आहे. ही देवाणघेवाण नाही आहे, हा व्यवहार नाही आहे. आपण देवासाठी काही करू शकत नाही, पण देवाने अगोदर आपल्यासाठी एवढं हे केलेलं आहे. त्याने एवढी प्रीती केलेली आहे की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिलेला. म्हणजे देवाच्या प्रीतीचा दर्जा, की देवाची प्रीती इतकी महान आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्राला जगात पाठविले यासाठी की आपण त्याच्याद्वारे जिवंत राहावे. आणि यावरून देवाची प्रीती आपल्या ठायी प्रगट झाली. म्हणजे देवाने आपल्यासाठी काय केलं. काही वेळेस आपण ऐकतो, लोक म्हणतात की देवाने माझ्यासाठी काय केलेलं. देवाने हे केलेलं आहे की आपली शिक्षा त्याच्या पुत्राला दिली, आपलं पाप त्याच्यावर लादलं, आपलं मरण त्याच्यावर लादलं आणि आपल्याला जीवन उपलब्ध करून दिलं. दुसरी गोष्ट, देवाच्या प्रीतीचं ध्येय, त्याचं लक्ष किंवा ध्येय, की देवाने कोणावर प्रीती केली. योहान 3 आणि 16 मध्ये लिहिलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली. जगावर हा शब्द जरा बघा. म्हणजे जगातील सर्व देशांच्या, सर्व जाती धर्मियांच्या, सर्व भाषेच्या लोकांवर, चांगले वाईट, श्रीमंत गरीब, सर्वांवर देवाने जगावर एवढी प्रीती केली. म्हणजे देवाच्या प्रीतीचं लक्ष्य काय आहे की संपूर्ण जग आहे. एक विशिष्ट लोक, एक विशिष्ट जातीचे, धर्माचे लोक नव्हेत, केवळ त्याचे निवडलेले यहुदी इस्रायल लोक नव्हेत, तो संपूर्ण जग. कारण तो जगाचा निर्माण करता आहे, तो सर्व मानवजातीचा देव आहे असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून त्याने सर्व जगावर प्रीती केलेली आहे, प्रीतीचं ध्येय. तिसरी गोष्ट देवाच्या प्रीतीबद्दल ही की त्याच्या प्रीतीची किंमत. त्याने प्रीती कशी केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभावर मरण्यासाठी दिला, अर्पण होण्यासाठी, पापाच्या शिक्षेचं, पापाचं प्रायश्चित्त होण्यासाठी त्याने स्वतःच्या पुत्राला अर्पण केलं. ही त्याच्या प्रेमाची किंवा प्रीतीची किंमत आहे. जरा विचार करा. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, एवढं त्याने जगावर प्रेम केलं आणि एवढं त्याचं आज तुमच्या आणि माझ्यावर प्रेम आहे. चौथी गोष्ट देवाच्या प्रीतीबद्दल ही की देवाच्या प्रीतीची ऑफर. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी
त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणजे प्रीतीची, देवाच्या प्रीतीमुळे सर्व मानवजातीला देवाने काय ऑफर केलेलं आहे, काय देव केलेलं आहे, तर सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन. आणि सार्वकालिक जीवन काय आहे? योहान 17:3 मध्ये लिहिलेलं आहे, सार्वकालिक जीवन हेच आहे की आपण त्या देवाला ओळखावं आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला जाणून घ्यावं. ज्यावेळेस देव कोण आहे, त्याचा पुत्र कोण आहे, त्याने आपल्यासाठी काय केलेलं हे आपल्याला कळतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्याशी जोडले जातो, त्याचे पुत्र आणि कन्या होतो, त्यावेळेस आपल्याला तो सार्वकालिक जीवन देतो. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याच त्याने देवाचे पुत्र होण्याचा अधिकार दिला. त्याचं वचन सांगतं की ज्याला पुत्र आहे त्याला जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्त धर्म नव्हे, तत्त्वज्ञान नव्हे, नवीन काही आज्ञा नव्हे, तर जीवन देण्यासाठी जगात आला. आणि त्या जीवनाची ऑफर ही देवाच्या प्रीतीची ऑफर आहे. आणि म्हणून चौथी गोष्ट देवाच्या प्रीतीबद्दल ही की देवाने त्याच्या प्रीतीने सार्वकालिक जीवन आपल्याला ऑफर केलेलं आहे. प्रत्येकाला आहे, ते प्रत्येकासाठी आहे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तो कसाही असो, कितीही पापी असो. पाचवी गोष्ट देवाच्या प्रीतीबद्दल ही की देवाच्या प्रीतीची निवड, ती निवड आपण करायची आहे. देव सर्व गोष्टी माणसासाठी करू शकतो, फक्त एक गोष्ट करू शकत नाही आणि ती म्हणजे तुमच्या आणि माझ्याऐवजी तो निवड करू शकत नाही. देवाने जे प्रीती ऑफर केलेली आहे, देवाने जे सार्वकालिक जीवन, पापांची क्षमा, तारण आपल्याला देव केलेलं आहे, ते स्वीकारायचं की नाही, घ्यायचं की नाही, ह्याची निवड करणं हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे, देवाच्या हातात नाही किंवा सैतानाच्याही हातात नाही. म्हणून प्रीतीची निवड. पाचवी गोष्ट की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, म्हणजे निवड करणे म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणे. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणारास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. विश्वास ठेवणं म्हणजे प्रभू येशूला स्वीकारणं, त्याने जे तारण, त्याने जी पापांची क्षमा उपलब्ध केलेली आहे त्या तारणाचा स्वीकार करणं, त्या तारणाऱ्याचा स्वीकार करणं म्हणजे देवाच्या प्रीतीची ऑफर स्वीकारणं. म्हणजे निवड ही आपल्याला करायची आहे. आपल्याला पाहिजे तर आपण नाकारू शकतो, आपल्याला पाहिजे तर आपण स्वीकारू शकतो, ते आपल्या हातात आहे. देवाने त्याच्या बाजूने हे केलेलं आहे. आता घ्यायचं की नाही हा तुमचा आणि माझा निर्णय आहे. आणि म्हणून देवाच्या प्रीतीबद्दल पाचवी गोष्ट ही की प्रीतीची निवड ही आपल्यावर आहे. आणि सहावी गोष्ट देवाच्या प्रीतीबद्दल ही की देवाने त्याच्या प्रीतीने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे. योहान 3:16 मध्ये की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. त्याचं वचन आहे की जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, प्रभू येशूवर तारणार म्हणून विश्वास ठेवला, तर आपला नाश होणार नाही. आता नाश होणं म्हणजे केवळ मरण नव्हे, मरणानंतर देखील आपण प्रत्येकजण जिवंत राहू, स्वर्गात किंवा नरकात, देवाजवळ किंवा देवापासून कायमचा दूर. आणि म्हणून मरण हा शेवट नाही, मरण हा नाश नाही आहे. पण मरण ह्या शब्दाचा अर्थ देवापासून वेगळं होणे, देवापासून कायमचं वेगळं होणे. म्हणजे जरी आपण देवाची ही ऑफर नाकारली, प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही, मरण आल्यानंतर देखील आपण एक तर देवाजवळ स्वर्गात किंवा त्याच्यापासून कायमचं दूर नरकात हे कायमचं राहू. परंतु देवाने अभिवचन दिलेलं आहे देवाच्या प्रीतीने की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. म्हणजे जर आपण विश्वास ठेवला, जर आपण त्याला स्वीकारलं, तर आपला नाश होणार नाही, आपल्या आत्म्याचा नाश होणार नाही. आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे तर विश्वास ठेवायचा आहे. पुष्कळ लोकांना वाटतं की देवासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्याला काहीतरी दिलं पाहिजे.
परंतु तारण, पापांची क्षमा, सार्वकालिक जीवन ही देवाची मोफत देणगी आहे, फ्री गिफ्ट आहे. हा फरक ख्रिस्ती विश्वासात आणि इतर धर्मामध्ये आहे. प्रत्येक धर्म सांगतो की हे करा, ते करू नका. काहीतरी करून आपण ते मिळवू शकतो, मिळवून देवाकडे जाऊ शकतो. काहीतरी केल्यावर देव आपला स्वीकार करेल. पण शास्त्र सांगते की आपण पापी आहोत, आपल्याला पापाची क्षमेची गरज आहे. आपण काही करू शकत नाही. सर्व काही देवाने केलेलं आहे. आपल्याला फक्त ते घ्यायचं आहे, विश्वास ठेवून ते स्वीकारायचं आहे, हे शास्त्र सांगतं. आणि म्हणून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रीतीचं अभिवचन काय आहे? योहान 3:16 की जर आपण विश्वास ठेवला तर आपल्या आत्म्याचा नाश होणार नाही. प्रभू येशूने एकदा सांगितलं की मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? माणूस आपल्या जीवाचा मोबदला काय देईल? जरा विचार करा. आपण काही देऊ शकत नाही. तर यावरून आपल्याला काय समजतं? हेच की देव प्रीती आहे. त्याने अगोदर आपल्यावर प्रीती केलेली आहे आणि त्याच्या प्रीतीने त्याने आपल्याला तारणाची ऑफर, ही मोफत देणगी आपल्याला देऊ केलेली आहे. आता घ्यायचं की नाही, स्वीकारायचं की नाही, ही निवड करणं, हा निर्णय तुमच्या आणि माझ्या हाती आहे. आणि 7वी गोष्ट देवाच्या प्रीतीबद्दल, की देवाच्या प्रीतीची पूर्तता. देवाच्या प्रीतीची पूर्तता ते केव्हा होते? त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ज्यावेळेस आपण जीवनात येतो, त्या सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेतो, त्यावेळेस देवाची प्रीती आपल्या ठाई पूर्ण होते. त्यावेळेस देवाचे प्रेम आपल्यावर किती आहे याचा अनुभव आपल्या अंतःकरणात, आपल्या आत्म्यात आपल्याला येतो. आता सार्वकालिक जीवन हे आपल्या मृत्यूनंतर सुरू होत नसतं. सार्वकालिक जीवन ज्यावेळेस आपण प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्याकडे वळतो, तेव्हापासून, त्या दिवसापासून सुरू होत असतं. आणि म्हणून सार्वकालिक जीवन म्हणजे मरणानंतरचं जीवन नाही आहे. ह्या आयुष्यात सध्या जेव्हा आपण विश्वास ठेवतो, आपण त्याच्या जीवनात येतो आणि त्या सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेऊ लागतो. त्या सार्वकालिक जीवनाचे आशीर्वाद अनुभवू लागतो. आणि म्हणून प्रीतीची पूर्तता ही आहे की सार्वकालिक जीवन. प्रभू येशूने म्हटलं योहान वर्तमान 10वा अध्याय आणि 10व्या वचनात की चोर येतो तो चोरी, घात व नाश करावा यासाठी येतो, पण मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. प्रभू येशू ख्रिस्त जीवन द्यायला लागले. आणि नुसतं जीवन नाही तर विपुलतेचं जीवन, सार्वकालिक जीवन, ह्या आयुष्यात देखील आणि येणाऱ्या आयुष्यात देखील. जरा विचार करा, ह्या जीवनाचा अनुभव आज तुम्हाला आहे का? देव प्रीती आहे. त्याने आपल्यावर प्रीती केली, त्याने जगावर प्रीती केली. तो आपल्यावर, तुमच्यावर, माझ्यावर प्रीती करतो आणि त्याच्या प्रीतीमुळे त्याने आपल्यासाठी त्याचा पुत्र अर्पण म्हणून दिलेला आहे. आपल्याऐवजी पापांची शिक्षा त्याला दिलेली आहे. आपलं मरण त्याने सोसलं, आपले रोग त्याने वाहिले, आपले शाप त्याने घेतले. हे देवाने आपल्यासाठी केलेलं आहे. आता याचा प्रतिसाद आपला कसा आहे, कसा असला पाहिजे? जर आपण त्या सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेतला असेल, प्रभू येशूच्या तारणाचा अनुभव घेतला नसेल, तर आज संधी आहे. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपलं अंतःकरण कठीण करू नका. अजूनही तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. काय करायचं आहे? विश्वास ठेवणं म्हणजे की जे प्रभू येशू ख्रिस्ताने केलं, जे देवाने आपल्यासाठी केलं, त्याला म्हणायचं आहे की प्रभू, तू माझा देव, माझा तारणार आहेस, असा मी विश्वास ठेवतो. तुझ्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा कर. तू माझ्या जीवनात ये, माझा देव आणि प्रभू हो. आणि ज्यावेळेस तुम्ही असं म्हणाल, त्यावेळेस तो तुमच्या जीवनात येईल. त्याच्या पवित्र आत्म्याने पापांच्या क्षमा झाल्याचा अनुभव तुम्हाला येईल. तुम्ही मरणातून जीवनात याल आणि सार्वकालिक जीवन सुरू होईल.
आणि जर तुम्ही विश्वास ठेवलेला असेल, सार्वकालिक जीवनात आलेला असाल, देवाच्या प्रीतीचा अनुभव घेतला असेल, तर हे समजल्यानंतर की देव प्रीती आहे, आपण काय केलं पाहिजे? जे त्याने केलं ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे. आज जगाला प्रेमाची गरज आहे, प्रीतीची गरज आहे. जे प्रेम त्याने आपल्याला दिलं त्या प्रेमाने आपण इतरांवर प्रेम केलं पाहिजे. हा प्रीतीचा, प्रेमाचा संदेश, तारणाचा संदेश आपण इतरांना सांगितला पाहिजे. आणि माझी खात्री आहे की आज जर तुम्हाला हे माहीत असेल, त्याचा अनुभव असेल, तर आपण निश्चितच एकमेकांना सांगू आणि देवाच्या प्रीतीत चालूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.